नमस्कार. सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हिवाळा सुरू झाला की कंबरदुखी, स्नायूदुखी असे अनेक आजार डोकेवर काढू लागतात. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे डिंकाचे लाडू. डिंकाचा लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, तसेच शरीरामध्ये उष्णता निर्माण होण्यास देखील मदत होते. म्हणून थंडीमध्ये रोज एक तरी डिंकाचा लाडू आवर्जून खाल्ला गेला पाहिजे. म्हणूनच मी आज डिंकाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे दाखवणार आहे. डिंक लाडूसाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. हा डिंक अगदी बारीक असा आहे. डिंक घेताना स्वच्छ निवडून घ्यायचा आहे. इथे मी 50 ग्रॅम बेदाणे घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही काळा मनुका देखील वापरू शकता. 50 ग्रॅम बदाम आणि 50 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पिस्ता आणि अक्रोड देखील वापरू शकता. तसेच 50 ग्रॅम मखाणे घेतलेले. हे जायफळ आहे. याच्यातील अगदी थोडंसं जायफळ बारीक करून घालायचं आहे. 20 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. तसेच इथे वेलची पूड आहे. याच्यातील 1 चमचा वेलची पूड घालायचे. इथे मी मेजरिंग कपमध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ देखील घेऊ शकता. 250 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. 250 ग्रॅम खारीक बारीक करून घेतलेले. तसेच 250 ग्रॅम खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि 350 ग्रॅम गूळ हा मी खिसून घेतलेला आहे. चला तर लाडू बनवण्यास सुरुवात करूया. सुरुवातीला सर्व साहित्य तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. सुरुवातीला खसखस भाजून घेऊया, कारण कढई जास्त गरम झालेली नसते आणि खसखस भाजण्यासाठी जास्त उष्णता लागत नाही. खसखस खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते, तसेच हाडे मजबूत देखील होतात. त्यामुळे लाडवामध्ये आवर्जून खसखस ही घातली गेलीच पाहिजे. अगदी 1 मिनिटभर परतल्यानंतर खसखस ही व्यवस्थित भाजून झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता कढईमध्ये तूप घ्यायचं आहे. आपण 250 ग्रॅम तूप घेतलेलं होतं, त्याच्यातील थोडंसं तूप घालायचं आहे आणि यामध्ये बदाम घालायचे. बदाम देखील चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. सर्व जिन्नसे तुम्ही अगदी व्यवस्थित भाजून घेतले तर लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. आता बदाम देखील छान भाजून झालेले आहेत. ते एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. राहिलेल्या तुपामध्ये काजू घालायचे. काजू देखील छान खरपूस भाजून घ्यायचे. इथे तुम्ही काजू आणि बदामाबरोबरच भोपळ्याच्या बिया, मगज बिया, अक्रोड किंवा पिस्ता देखील वापरू शकता. आता काजू देखील छान खरपूस भाजून झालेले आहेत. ते देखील ज्या भांड्यामध्ये बदाम काढलेले आहेत त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता राहिलेल्या तुपामध्ये बेदाणे देखील चांगले फ्राय करून घ्यायचे. बेदाणे हे थोडेसे फुलले की लगेच काढून घ्यायचे. आता बेदाणे देखील छान फुललेले आहेत. ते देखील एका भांड्यामध्ये काढून घेऊया. अजूनही कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे. यामध्येच आता मखाणे देखील भाजून घेऊया. मखाणे खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात, हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहते, पचनक्रिया सुधारते, तसेच वजन कमी करण्यास देखील मदत करते. आता मखाणे देखील छान भाजून झालेले आहे. ते देखील काजू आणि बदाम सोबत काढायचे, कारण हे तिन्ही एकत्र करून मिक्सरला बारीक करायचं आहे. आता कढईमध्ये अजून थोडंसं तूप घ्यायचं आहे. तुपामध्ये थोडासा डिंक घालायचा आहे. एका वेळेस थोडासा डिंक तळायचा आहे, कारण डिंक हा व्यवस्थित तळला गेला पाहिजे, नाहीतर तो लाडवामध्ये कचकच लागतो. डिंक खाल्ल्यामुळे हाडे तर मजबूत होतातच, पण त्याबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील जे विषारी घटक असतात ते बाहेर पाडण्यास मदत होते. आता डिंक देखील छान फुललेला आहे. हा देखील एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने सर्व डिंक तळून घ्यायचं आहे. डिंक तळून राहिलेल्या तुपामध्ये खारीक भाजून घ्यायची आहे. खारीक भाजत असताना गॅसची फ्लेम लो करायची आहे, नाहीतर खारीक ही लगेच करपते. खारीक खाल्ल्यामुळे देखील हाडे मजबूत होतात, तसेच त्वचेचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते. खारीकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही पोषक तत्वे असतात. तसेच खारीक खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा देखील वाढते. त्यामुळे हिवाळ्यात भरपूर प्रमाणात खारीक खावी. आता खारीकचा कलर देखील थोडासा डार्क झालेला आहे. यापेक्षा जास्त खारीक भाजायची नाही. आता खसखस आणि मनुके ज्या भांड्यामध्ये काढलेले आहे त्या भांड्यामध्येच खारीक पूड देखील काढायचे. आता कढईमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ हे तूप न घालता सुरुवातीला 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे.
त्यानंतरच याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे. 250 ग्रॅम जे तूप घेतलेलं होतं त्याच्यातील अजून थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे. ते संपूर्ण तूप पिठामध्ये घालून पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ हे मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर गव्हाचे पीठ देखील छान खरपूस भाजून झालेलं आहे. हे देखील एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता खोबरं देखील भाजून घेऊया. खोबरं भाजत असताना तूप घालण्याची गरज लागत नाही, कारण खोबऱ्यामध्ये तेल असतं. आता खोबरं देखील छान खरपूस भाजून घेऊया. जर तुम्ही खोबरं व्यवस्थित भाजलं नाही तर लाडवाला कोबट असा वास येऊ शकतो. आता खोबरं देखील छान खरपूस रंगावरती भाजून झालेलं आहे. हे देखील आता काढून घेऊया. इथे परातीमध्ये मी मनुके, खसखस, खारीक, गव्हाचं पीठ आणि खोबरं बाजूला काढलेलं आहे, कारण हे मिक्सरला बारीक करायचं नाही. हा तळलेला डिंक आहे. तसेच इथे मी जायफळ घेतलेलं आहे. हे काजू, बदाम आणि मखाने यासोबत बारीक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला डिंक हा थोडा थोडा करून मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. डिंक हा मिक्सरला बारीक केल्यानंतर त्याच्यातील तूप सगळं रिलीज होतं. अशा प्रकारे सर्व डिंक हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर बदाम, काजू, मखाने आणि जायफळ एकत्र बारीक करून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स बारीक करत असताना मिक्सर हा चालू बंद करून बारीक करायचा आहे, म्हणजे त्याची थोडीशी भरड निघेल आणि लाडू खाताना क्रंचीनेस येईल. आता यामध्ये स्वादासाठी वेलची पूड घालायची आहे. इथे मी 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे. आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया. तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. यामध्ये गूळ घालण्या अगोदरच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर थोडंसं सोपं पडेल. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ घालत असताना तो फक्त वितळवून घ्यायचा आहे. याचा पाक बनवायची गरज लागत नाही. आता कढईमध्ये किसलेला गूळ घालायचा आहे आणि गुळामध्ये फक्त 2 चमचे पाणी घालायचं आहे. याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे, नाहीतर गूळ हा लगेच करपतो. गूळ थोडासा वितळायला लागला की याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. गूळ घेताना बारीक किसून घेतलेला आहे, त्यामुळे लगेचच वितळतो. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे. गूळ वितळल्यानंतर थोडीशी बुडबुडी यायला लागली की गॅस हा लगेचच बंद करायचा आहे. याचा पाक बनवून घ्यायचा नाही. लगेचच वितळलेला गूळ लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ हा खूप गरम असतो. याचा चटका खूप जोरात लागू शकतो, त्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करायचं आहे. गूळ घातल्यानंतर अजिबात वेळ न घालवता हे मिश्रण पटकन एकत्र करून घ्यायचं आहे. थोडंसं मिश्रण कोमट झाल्यानंतर हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण हाताने मिक्स केल्यामुळे सगळीकडे व्यवस्थित गूळ लागतो. नाहीतर एकाच ठिकाणी गुळाचे गोळे बनतात. त्यामुळे अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लगेचच मिश्रण गरम असताना लाडू बनवायला घ्यायचं आहे. तुमच्यासोबत अजून कोणीतरी मदतीला असेल तर त्यांना देखील घ्या, कारण मिश्रण एकदा थंड झाले की त्याचे लवकर लाडू बनत नाहीत. जरी इथे तुम्हाला मिश्रण जास्त कोरडं वाटलं तर त्यामध्ये थोडंसं गरम तूप करून घालायचं आहे. नाहीतर थोडंसं मिश्रण टेस्ट करून बघायचं आहे. जर गोड कमी वाटत असेल तर अजून थोडासा गूळ घेऊन वितळवून घालायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी छान असा लाडू वळून तयार होत आहे. मिश्रण अजिबात कोरडं वाटत नाही. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही योग्य प्रमाणात सर्व साहित्य वापरून जर लाडू बनवले तर तुमचे लाडू हे व्यवस्थित बनतील. जर तुम्ही यामध्ये अजून थोडेसे ड्रायफ्रूट जर वाढवले तर तुम्हाला गुळाचं प्रमाण देखील थोडंसं वाढवावं लागणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता, अगदी सहजरित्या लाडू वळला जात आहे. अशाच पद्धतीने सर्व लाडू बांधून घ्यायचे. तुम्ही जर एकट्याच लाडू बनवणार असाल तर हे प्रमाण अगदी योग्य आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात लाडू बनवणार असाल तर अजून कोणीतरी मदतीला घ्या. इथे मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये अगदी व्यवस्थित लाडू बनवून तयार झालेले आहेत. अगदी शेवटचा लाडू देखील व्यवस्थित वळला जातो. या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 30 लाडू बनवून झालेले आहेत. लाडूचे व्यवस्थित 2 भाग झाले की समजायचं लाडू हा अगदी परफेक्ट बनलेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हा लाडू खाल्ला पाहिजे,
कारण यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तुम्हाला जर डिंक लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.